भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या युद्धाच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण राजस्थानच्या सीमावर्ती भागामध्ये कडकडीत ब्लॅकआउट पाळण्यात आलेला आहे। मी सध्या राजस्थानच्या जैसलमेर परिसरात आहे आणि ही सगळी दृश्य आपण पाहणार आहोत। या ठिकाणी की कशा पद्धतीचं वातावरण सध्या या ठिकाणी आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये कंप्लीट ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी आपल्याला लाईट सुरू दिसतात त्या सुद्धा बंद करण्याचं जे आवाहन आहे ते वारंवार इथल्या प्रशासनाकडून करण्यात येत आहे। सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी रस्त्यावर फिरताना दिसतात। त्यासोबतच आर्मीने इथे मोर्चा सांभाळलेला आहे। जवळच आर्मीचा कैंट आहे जैसलमेरमध्ये आणि त्या ठिकाणी रणगाडे आणि त्यासोबतच इतर जो शस्त्रसाठा आहे तो सुद्धा आता निघाल्याची माहिती समोर येते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल याच आकाशातून पाकिस्तानने ड्रोनचा हल्ला केला होता आणि तितक्या शिताफीने हा ड्रोनचा जो भ्याड हल्ला आहे तो भारताने परतवून लावला आणि पाकिस्तानचे सगळे मनसुबे जे आहेत ते धुळीस मिळाले होते। आपण पाहतोय जैसलमेर असू द्या किंवा पोखरण असू द्या किंवा आसपासचा जेवढा परिसर आहे 200 किलोमीटर रेडियसचा त्या ठिकाणी असलेल्या सगळ्या गावांमध्ये आता अशाच पद्धतीचा ब्लॅकआउट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेऱ्यातून जरी इथे काही दिसत नसलं तरी देखील समोर जे आहे तिथे इमारती आहेत, 4-4, 5-5 मजली इमारती आहेत आणि झाडं आहेत। त्याच्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो रहिवासी परिसर आहे, एक सिटी आहे आणि या सिटीमध्ये जैसलमेरमध्ये ज्यावेळी इथे काहीच नसतं अशा पद्धतीचं वातावरण तेव्हा एक फॉरेनर्स फिरत असतात, बरेचसे पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि आज आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण सिटी जी आहे ती ब्लॅकआउट झालेली आहे। आणि पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर गुरुवारी रात्री याच आकाशातून पाकिस्तानने जैसलमेर पोखरण इथल्या लष्करी ठिकाणांवर ड्रोन हल्ला केला होता। मात्र भारतीय सैन्याने हा हल्ला पूर्णपणे परतवून लावलेला आहे आणि हा हल्ला सुद्धा हाणून पाडलेला आहे। त्यामुळे आजची रात्र ही नेमकी वैराची असणार आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि पाकचे मनसुबे उधळण्यात भारतीय लष्कराला यश मिळेल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आपली जी डिफेन्सची जी व्यवस्था आहे ती अत्यंत मजबूत असल्याचं बोललं जातं आणि एअर डिफेन्स सिस्टम जे आहे AS-400 सुद्धा अत्यंत प्रभावशाली असल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे नेमकी आता परिस्थिती आजची काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर पाहिलं तर पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट, उधमपूर, अखनूर, जैसलमेर, जालंधर, फिरोजपूर आणि पोखरणच्या अनेक भागांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे काल हल्ला झाला होता आणि भारतानं सक्त प्रत्युत्तर देत 8हून अधिक मिसाईल आणि अनेक ड्रोन सुद्धा खाली पाडलेले आहेत आणि त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। जैसलमेरच्या बद्दल जर बोलायचं झालं तर 1971 मध्ये जैसलमेरच्या लॉंगेवाला इथल्या लढाईत भारतीय लष्कराच्या हंटर विमानांनी पाकिस्तान लष्कराची कंबर तोडली होती आणि हंटर विमानानं जो काही उत्पात माजवला होता त्याने पाकिस्तानचे जे जवान आहेत ते सुद्धा पळून गेले होते। बॉर्डर चित्रपटामध्ये जो काही प्रसंग दाखवण्यात आलेला आहे तो सगळ्यांनाच माहिती आहे। केवळ 120 भारतीय जवानांनी सुमारे 2000 पाकिस्तानी सैनिकांवर कहर केला होता आणि याचाच कुठेतरी बदला जो आहे तो पाकिस्तानला घ्यायचा आहे। त्यामुळे जैसलमेर जे आहे ते कायम स्वरूपी पाकिस्तानच्या टार्गेटवर राहिलेलं आहे, रडारवर राहिलेलं आहे आणि त्यामुळेच हा ब्लॅकआउट पूर्णपणे आज पाळण्यात येतोय। आज नेमकं रात्रभरामध्ये काय घडामोडी घडणार आहे आणि भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकचं उत्तर पाकिस्तान कसं देणार आणि या उत्तराला चोख प्रत्युत्तर भारतीय सेना कशा पद्धतीने देणार आहे याकडे सुद्धा लक्ष लागून असणार आहे। कॅमेरा पर्सन खंडूराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जैसलमेर।